ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ पाहिला की मला ताईंचा प्रश्न असतो की ताई 4 टक्स ब्लाऊजमध्ये तुम्ही पुढच्या साईडला 1 इंच अजून एक्स्ट्रा मार्जिन कट करता, त्या मार्जिनमुळे ब्लाऊजची पुढची आणि पाठीमागची उंची कमी जास्त होत नाही का? जसं की हे मी ब्लाऊज शिवलेला आहे आणि बघा फिटिंग करताना ह्याचं सुद्धा समजा 14 इंच उंची ब्लाऊजची आहे, तर पाठीमागचा भाग आपण 15 इंच कट करतो आणि पुढचा भाग आपण 16 इंच कट करतो. त्या केसमध्ये बऱ्याच ताईंना असं वाटायचं की आपण जेव्हा फिटिंग करतो तेव्हा बघा इकडे हा स्लीवचा जॉईंट आणि हा जॉईंट सेम ठिकाणी आलेला आहे, कुठेही इकडे तिकडे नाही, आणि इकडे खाली सुद्धा सेम आलेला आहे दोन्हीही साईडनं. कारण आपण इथे शिवलेला असतो, इथे टक्स असते, त्यामुळे कमी जास्त मार्जिन होत नाही. तरी सुद्धा इथे फिटिंगच्या वेळेला बाही लावताना काय थोडाफार फरक तुम्हाला वाटला, तुमचं जर कुठे कटिंग जर राहिलं असेल थोडंफार इकडे तिकडे टिप्स आपण ज्या सांगतो त्या पद्धतीने, तेव्हा जर तुम्हाला इथे बाही लावल्यानंतर तर बाहीची ही शिलाई तरी सेम आलेली आहे दोन्ही साईडनी, आणि इथे जर दोन्ही पाठीमागचा पुढचा पार्ट एकत्र जॉईन करून टीप मारताना जर कमी जास्त वाटत असेल किंवा या पाठीमागच्या पार्टपेक्षा हा पुढचा पार्ट थोडासा जास्त वाटत असेल तर काय करायचं? महत्त्वाची टिप्स आहे, लक्षात घ्या. तर बघा आता इथे मी स्लीव्ज जोडलेले आहे आणि ही स्लीव्ज जोडल्यानंतर आपण हे 2 पार्ट एकत्र करून चेक करतो की हे दोन्हीही बरोबर आहेत की नाही, फ्रंट आणि बॅक पार्ट जो आहे तो. तर इथे बघा इकडे स्लीवच्या इथे जॉईन केलेला आहे आणि इकडे जॉईन केलेला आहे, तसंच जॉईंट इथे सुद्धा आलेला आहे, दोन्हीही पॉईंटला दोन्हीही आर्महोलला जॉईंट आलेला आहे, तो सेम टू सेम आहे. पण तुम्हाला कधी वाटलं की हा जो पाठीमागचा भाग आहे त्याच्यापेक्षा हा पुढचा भाग जास्त होतोय किंवा हलकासा वाढतोय, त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथे इथपर्यंत चेक करायचं आहे. दोन्ही जॉईंट स्लीवचे सेम असतील आणि खाली जर पार्ट वाढत असेल तर तुम्हाला ते हलकासा टक्समध्ये घ्यायचं आहे. पावींचंच मार्जिन वाढलं तर वाढतं, त्याच्यापेक्षा जास्त वाढत नाही, तर तो इथे टक्सच्या इथे मॅनेज करायचा आहे, किंवा हा जो क्रॉस पट्टीचा आपण पार्ट जोडलेला आहे इथे तिथे हलकीशी टिप मारून घ्यायची आहे. आता इथे मला टिप मारायची गरज लागलेली नाही, दोन्ही पार्ट सेम आलेले आहेत, तर इथे थोडंसं मॅनेज करू शकता. समजा इथं हलकासा हा पार्ट जर तुमचा वाढला, हा एवढा जर वाढत असेल, पावींच जो आहे हा कपडा किंवा पावींचाला कमी आहे, तर काय करायचं आहे तुम्हाला, इकडे टक्सला किंवा इथे जेवढं मार्जिन वाढतंय त्याच्या निम्मी मोजून टक्स मारायचे, हलकीशी अशी तिरपी. त्यामुळे तुमचे हे दोन्हीही पार्ट बरोबर बसतात, कमी जास्त होत नाही, कुठेही ब्लाऊजला फिनिशिंगचा प्रॉब्लेम येत नाही किंवा कधी झोळ येणार नाही. सो या काही टिप्स असतात त्या तुमच्या लक्षात येत नाही बिगिनर जर तुम्ही असाल तर या टिप्स लक्षात घ्या आणि आपलं कटिंग जे आहे ते व्यवस्थित